उत्तर मिळेल म्हणता येणार नाही आहे. परंतु विषय असा आहे की ते जे लोक आहेत ते इथल्या स्थानिक आणि इथे सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षाचे निवेदन आहेत आणि त्याची पूर्णपणेच भरपूर असे पुरावे प्रसारमाध्यमामध्ये फिरत आहेत. आता मला सांगा की ज्याच्यावर पक्ष सत्तेचा हात असेल तर तो त्याची तेवढी हिंमत होणार नाही, तो त्या पोलीस ऑफिसच्या खात्यावर हात ठेवतो. त्यामुळे सत्तेचा माज आहे, दुसरं काय नाही. तुम्ही सत्तेचा नाही, मी तुम्हाला आंबेगाव तालुक्यावर असण्यास ठेवा लागेल त्यांना हात. माझं पोलिसांची नियुक्ती आंबेगाव तालुक्यात आपल्या माहिती सांगतो. कारण मी तुम्हाला पत्रकार उद्या तुम्हाला एक 6 पत्र देतो की ज्या पत्रावर इथल्या नेते सह्या की यांची इथं बदली करा. 2 मिनिट तुमच्या प्रश्न उत्तर मिळालं आहे. आपल्या तालुक्यात आतापर्यंत जेवढे काही PI API जॉईन होतात तर त्यांच्या पत्रावरती यांची बदली करा अशा साहित्य नेत्याचे आहेत. तुम्हाला माहिती तो पुरावा देतो. याच्यात जर पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह आहे कारण ते प्रेस नोट किंवा इतर माहिती प्रसार माध्यमांना देत नाही, नेमकं काय वाटतं तुम्हाला? पोलिसांच्या कारभारावर आपण कुठल्याही प्रकारचा बोट ठेवू शकत नाही. ते कायद्याचे रक्षक आहेत. मंचर असेल, गोरेगाव असेल, भीमाशंकर असेल, सगळ्या ठिकाणी पोलीस खातं आपल्याकडे दक्ष आहे. परंतु जेव्हा ते एखाद्या कुठल्यातरी मतदारसंघात काम करतात तिथल्या सध्यातल्या आमदारांना त्यांना थोडासा दबाव असतो, कारण त्यांचाही ध्येय नोकरीवर चालू असतो. पोलीस म्हणजे काय मालक नाही, शेवटच्या नाही त्यांच्या नोकरी पाण्याची त्यांच्या बदलीची काळजी असते, म्हणून ते तेवढं एक झुकतं माप तिथे संस्था देत असतात असं मला वाटतं. तुम्ही समर्थन करता? पोलिसांच्या वागण्याचं नाही समजायचं. कसं असतं की समजा पोलिसांनी दबावाखाली काम करा. पोलीस दबावाखाली काम करत नाही तर पोलीस उघडपणे पण सुद्धा जास्त काम करू शकत नाही. ते कायद्याचे लक्षक आहे. तुम्ही सिस्टममध्ये काम केलं पाहिजे. त्याचं काम सिस्टममध्ये चालू आहे. जनतेला न्याय दिला पाहिजे. जर कुठल्या तरी आमदार साहेब दबावाखाली काम करत असतील ते सामान्य जनतेने कोणाची आशा करायचं? ते सांगतो की पोलीस तपास करताना कोणाचं नाव घेऊ शकत नाही. ज्या दिवशी पोलीस चार्जशीट दाखल करतील मग त्या दिवशी कोणाचंही नाव घेतील. जोपर्यंत तपास चालू आहे चार्जशीट दाखल होत नाही. चार्जशीट दाखल केल्यानंतर ते कुणाचंही नाव घेऊ शकतात, पण जोपर्यंत तपास चालू आहे तोपर्यंत कोणाचं नाव घेत नाही. याचा त्यांच्यावर दबाव असं नाही, परंतु ते जाणीवपूर्वक कुणाशी तरी चुकीचा गैरसमज होण्याचा किंवा कुणाशी तरी वाईटपणा घेण्याचा ते टाळतात. जेव्हा चार्जशीट दाखल होते ती प्रेसला गेल्यानंतर ते नाव ऑटोमॅटिक सेव्ह येतं. त्याला काही एवढा मोठा विषय राहतो. 13 आरोपी अजून फरार आहे, म्हणजे नेमकं अजून याच्यामध्ये काही गुढ आहे का वाटतंय का? हा तर नुसतं गौड बांग, हा सगळा गौड बंगाल आहे, नुसतं गौड नाही. आणि पोलिसांना खुनातले आरोपी सापडतात पण दूध भेसळीचे आरोपी सापडत नाही. यासारखं म्हणजे मी शल्य तर मला वाटत नाही पोलिसांना कुठलं दुसरं असेल. म्हणजे आता त्या पोलिसांना रात्री झोप येत नसेल की आपण एवढे म्हणजे आपल्या मंचरचे आणि घोडेगावची एवढी चांगली पोलीस यंत्रणा आहे की ते सगळ्यात जास्त क्राईम डिटेक्ट करतात. आणि ह्या भेसळीतले रॅकेट डिटेक्ट करू शकत नसेल ते शल्य त्यांना नक्की असेल आणि ते त्याचा स्रोत घेत असतील असं आम्हाला तरी वाटतं. बऱ्याच वेळा समजा छोटे मोठे समजा अन्याय झाला किंवा आरोपी सापडत नसल्यावर आपण सुद्धा मोर्चा काढलेला आहे. हो. मग याबाबत अजून 13 आरोपी फरार आहे, याबाबत काही स्पष्ट कोणी बोलायला तयार नाही, नेमकं काय आहे? याच्याबाबत आम्ही आमचं एक स्वतंत्र निवेदन आम्ही मागच्या हप्त्यातच अरुण भाऊ आणि मी मुंबईला गेलो. आम्ही देवेंद्र फडणवीसांना पण दिले, एकनाथ शिंदेना पण दिले की हा नुसता गुन्हा नाही, दूध भेसळ हा गुन्हा नाही. दूध भेसळ हे आपल्या भविष्यातील आपल्या पिढीला समूळपणे नष्ट करण्याचं एक मोठं षडयंत्र आहे. दूध भेसळ हा छोटा गुन्हा नाही, आपल्या पुढच्या पिढीला मानसिक आणि आरोग्य म्हणजे आरोग्य दिशेच्या दृष्टीने पूर्णपणे बरबाद करते षडयंत्र आहे. आणि षडयंत्र करणाऱ्या ह्या माणसाला सहजासहज तरी आम्ही माफ करणार नाही. त्यासाठी आम्हाला इथे जावं लागेल, भविष्यामध्ये आम्हाला केंद्रात जावं लागेल, भविष्यामध्ये आम्हाला आमिषाकडे जावं लागेल, ते पुण्याकडे जावं लागेल. आम्ही आत्तासुद्धा आमचेसुद्धा ज्या काही खालचे सहकारी आहेत आम्ही पूर्णपणे चौकशी करून किती पुरावे तयार करत आहोत. कुठल्या दूध संकलन केंद्रात किती लोक दूध घालत होते, ते दूध किती येत होतं, मग ते दूध कुठल्या डेअरीत किती गेलं, मग त्या डेअरीने ते दूध काय केलं, त्याची पावडर बनवली, त्याचं चीज बनवलं, त्याचं तूप बनवलं, त्या सगळ्या गोष्टींचे आम्ही आतापर्यंत पुरावे तयार करत आहोत. आणि हे पुरावे आमचे लवकरच एक 30 ते 35 तयार होतील. आणि जेव्हा तयार होऊन पुढे जातील तेव्हा याची एक प्रत या तुमच्या प्रत्येकाला मी पोहोचवणार आहे. दूध भेसळखोर तुमच्या आंबेगाव तालुक्यातील आहे ते एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत. या राजकीय पक्षाच्या नेत्याचा लोकप्रतिनिधीचा या दूध भेसळखोरांना छुपा पाठिंबा आहे का तुम्हाला वाटतं? ते छुपा नाही, त्यांना डायरेक्ट पाठिंबा आहे. मी तुम्हाला पाठवून तुम्हाला ऐकून दाखवतो. त्यांच्या परवाच्या भाषणात त्यांनी दिलं आहे की माझे सहकारी चुकले असतीलही, काका चुकले असतील, पण ते डागदार नाही झालं. आपल्या तालुक्यातल्या नेत्याला जर त्या घटनेची जर त्याची एवढी जाणीव नसेल, त्याचं गांभीर्य नसेल, तर
त्याच्यापुढे बोलणार काय? वळसे पाटलांचं काय चुकलं? भाषणात काय चुकलं? वळसे पाटील सांगतायत की आमच्या लोकांनी चूक केली असेल पण ते डान्सबार नाही. मी त्यांनी कबूल केलं काका चुकलेत पण काकाचा डान्सबार नाही. पण वळसे पाटलांच्या गोष्टीला गांभीर्यच कळलं नाही. आज तुम्ही मला सांगा, आंबेगावच्या जनतेमध्ये आंबेगावची जनता वळसे पाटलांना भाग्यविधाता म्हणते. म्हणजे काय? ज्या आंबेगावमध्ये 90-95 सालीच्या अगोदर कधी कॅन्सर नव्हता, आज आंबेगावमध्ये जवळपास 100 रुग्ण कॅन्सरचे. म्हणजे हा कॅन्सर दिला म्हणजे तुमचं भाग्यविधाता केलं त्यांनी. तुम्हाला काय दिलं? कॅन्सर दिला का? आंबेगावमध्ये एकही प्रकारचा रोजगार नाही म्हणजे काय दिलं तुम्हाला? बिना रोजगाराचा तालुका दिला म्हणजे भाग्यविधाता केलं का? काय केलं? बिना रस्त्याचा तालुका दिला, बिना रोडचा तालुका दिला, बिना उद्योगाचा तालुका दिला. मग तुम्ही जे सांगताय की आम्ही 200 खाटं हॉस्पिटल काढलं, मग त्या हॉस्पिटलमध्ये भरण्यासाठी तुम्ही कॅन्सर पसरवला का? हे नक्की काय केलं तुम्ही? आणि हे लोक करत असताना ते कबूल करतायत की माझे कार्यकर्ते चुकले असतीलही पण त्यांचा डान्सबार नाही. हे आम्हाला त्यांच्याकडनं अशी माहिती पाहिजे होती की तुम्ही माझ्याबरोबर, तुमच्याबरोबर मी सुद्धा आहे. तुम्ही ज्या चौकात थांबताय त्या चौकात मी पण येऊन थांबतो. आपला लढा भेसळ विरुद्ध आहे आणि आपण तो भेसळ करणाऱ्या लोकांना नामोनिशान त्यांचं मिटू, अशा प्रकारे त्यांची भूमिका आम्हाला अपेक्षित होती. पण त्यांची भूमिका याच्या पूर्ण विसंगत होती. ते सांगतायत की अरे माझ्या बाजूने बोलणारा कोण आहे का? म्हणजे आज त्यांची अवस्था अशी झालेली आहे की मागचे पण बोललो की त्यांनी जे कल्पवृक्ष, त्यांनी जे वड लावलेत ना, ते वडाच्या पारंब्यांमुळे एवढी वाढली की आज ते त्याच्यामध्ये अडकून गेले. त्यांना आता बाहेर पडला रस्ता शोधावा लागतोय. त्यात मी बाहेर कसा पडू? तेच त्यांना रस्ता सापडतो. संवाद कार्यक्रम असं म्हणाले, जर कोणी दोषी असेल, जवळचा असो कोणी असो, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु जे इश्यू करतायत ते काही सर्जन नाही, त्यांची इकॉनॉमिक पॉलिटिकल आहे. तुम्ही एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहे. हो. आता जरी तुम्ही म्हणत असले ही आमची भूमिका शिवसेनेची नाही, हो, तुम्ही शिवसेनेचे कार्यकर्तेच आहे. हो. ते असं पण म्हणाले की जे आपल्यावर जे आरोप होत आहेत, आपले कार्यकर्ते ते आरोप परतवले पाहिजे. त्यांच्या भूमिकेत चूक आहे. नाही पण त्याच्या पहिलं वाक्य तुम्हाला मी ऐकून दाखवू का? ऐकून दाखवतो. ते आमचे सहकारी सुद्धा काका चुकले असतील किंवा आणखी दुसरे कोणी काही चुकले असतील, निदान आमचे सहकारी डान्स मार्ग सावध तर याचा अर्थ एवढंच होतो, आमचे सहकारी काका नसतं इतर किंवा म्हणजे त्यांनी नुसतं काका नाही सांगितलं की ज्यांच्या हातावर त्यांचे ज्यांच्या खाणं त्यांचे हात आहेत, ज्यांच्या त्यांनी पुष्पगुच्छ दिले सगळे त्यांनी सगळं कबूल केले आणि मी नाही केलं. हे त्यांचं वाक्य आहे, त्यांच्या त्या संवादमधलं वाक्य आहे. ते चुकले असतील त्यांना म्हणजे आम्हाला एक म्हणायचे की आज 36 वर्षाचं 37 वर्षाचं निर्वाद वर्चस्व त्यांच्या वडिलांपासून चाललेला राजनैतिक त्यांना वारसा आणि वारसा यातून आंबेगाव जनतेला काय पाहिजे? आंबेगाव जनतेला हे पाहिजे होतं की आंबेगावच्या जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या माणसांविरुद्ध ते ठामपणे उभे राहिले पाहिजे. त्यांनी त्या दिवशी मंत्रच्या चौकात स्वतः येऊन त्या स्टेजवर त्यांना कोणी नाही म्हटलं नव्हतं. सर्वपक्षीय निषेध मोर्चा होता दूध भेसळ करण्याबद्दल. आज आंबेगाव तालुका नेतृत्व म्हणून आम्हाला इच्छा होती की त्यांनी त्या स्टेजवरती पहिलं यावं आणि या दूध भेसळ करण्याविरुद्ध मी सुद्धा तुमच्याबरोबर सामील आहे. आज त्यांची भूमिका आम्हाला पाहिजे होती. त्यांची भूमिका म्हणजे करणी से आपली पुरी कर्तबदारी पता चलती. मी कधी फरक आहे. हां लई फरक आहे. कथनी आम्ही ऐकली. आता बघा आम्ही असे जे ऐकल जे बघल त्याच्यावर विश्वास ठेवतो. आम्ही स्तोत्रावर विश्वास ठेवत नाही आणि आम्ही यांच्यावर विश्वास ठेवला आहे की त्यांचं म्हणणं असं आहे. पहिल्या दिवशी ज्यावेळी कारवाई झाली त्या दिवशी त्यांनी माध्यमांना सांगितलं होतं कारवाई होईल मला पाठवली आणि पहिल्या दिवशी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. मला मी सांगतो 36 वर्ष निर्वाह सत्ता परत सांगतो. त्यातले जवळपास त्यांचे 2 वर्ष गृहमंत्री, 16 वर्ष मंत्रीपद. म्हणजे आज काय त्यांचा जी पोहोच आहे ती काय महाराष्ट्राच्या साध्या नेत्या एवढी नाही. आज त्यांना वरिष्ठ नेता म्हणतात, वरिष्ठ नेता. तर त्यावेळी त्यांची अशी पाहिजे होती भूमिका की सगळ्यांना ज्यांना त्रास आहे, ज्यांना वाटते की ते भेसळ होते, त्यांनी माझ्याकडे या, तुम्ही मला नावं सांगा, मी त्यांच्यावर धाडी टाकतो, त्यांना आपण पकडून देऊ आणि अशा सगळ्या लोकांच्या आरोग्याला त्रास देणाऱ्या नराधमांना, हा नराधमच झाला. काही प्रकारचे नराधम लोकांच्या याच्याशी इज्जतीशी खेळतात, काही लोक त्यांच्या आरोग्याशी खेळतात. आरोग्याशी खेळणारे पण नराधमच आहे. तर यांच्यामुळे आज माझ्या तालुक्यातल्या 16 लहान मुलांना कर्करोग आहे.
माझे सहकारी प्रवीण टेमकर त्यांच्या मुलाला कर्करोग आहे. म्हणजे हे काय साधी गोष्ट नाही साहेब. ज्या याला ते पाणी सोडलं तिथे जवळपास 17 ते 18 हेक्टर जमिनी नापीक झाल्या. जमिनीमध्ये काय पेरलं तर उगवत नाही, ही सत्यता आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही माझ्याबरोबर चालवलं साहेब, तुम्हाला पण मी दाखवतो. आमचं कसं आहे, आमची कथनी आणि चरणी एकच आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला जे सांगाल की हा सूर्य तर सूर्य दाखवणार, सूर्य म्हणून चंद्र दाखवणार नाही तुम्हाला आम्ही. ह्या अशा गोष्टींमध्ये आमची इच्छा होती, ह्या नेतृत्वाने आमच्या सगळ्यांच्या पुढे थांबलं पाहिजे. पण ते पुढे थांबतात की दुसऱ्या लोकांच्या पुढे थांबले, हे आम्हाला थोडंसं वाईट होतं. आमदार दिलीप वळसे सोबत जे माध्यमांशी बोलले ते मुळमुळीत बोलले. नंतर तुम्ही आक्रोश केला, मग त्यांनी संवाद साधताना भाषाकडे वापरला. विष्णू प्रकाश हिंदीचा पुतणी त्याच्यामध्ये सहभागी आहे, हे जग जाहीर आहे, गुन्हा दाखल आहे. वास्तविक वळसे भूमिका कडक घ्यायला पाहिजे होती, त्याचे परिणाम ते भोगतील. नंतर जेव्हा ते म्हणाले पत्रकारांनी काय प्रश्न विचारा, तेव्हा मी जेव्हा त्यांना म्हणालो की विष्णू प्रकाश असं म्हणाले तो माझा पुतण्या नाही, वळसे पाटील म्हणाले त्यांच्यावरती मी माफी मागतो, त्यांचा पुतण्याच होता आणि त्याच्याविषयी सांगायला पाहिजे. भूमिका क्लिअर भूमिका त्यांनी कबूल केली. तो मुद्दा वेगळा आहे. आणि जे तुम्हाला ऐकवलं ते पूर्णपणे वेगळे ऐकवलेला मुद्दा वेगळा. हां, त्यांनी सरासर कबुली दिली की काका आणि आमचे सहकारी चुकले असतील, म्हणजे चुकले. परत त्यांनी जे दाखवलं वाचून खेडच्या गांभीर्याने घेतलं नाही असा अर्थ. हो, आणि खेडच्या प्रांताचा एक जबाब वाचून दाखवला की तो माझा पुतण्या नाही, हा जबाब त्यांचा नव्हता काकाचा, हा जबाब दुसऱ्याचा होता. तुम्हाला माहित नसेल तर मी त्यांनी तो जबाब वाचून दाखवला त्या पत्रकार परिषदेत. त्यांनी ते देवदत्त निकम यांच्या प्रकरणातला पण प्रश्न असा आहे, आरोप करणारे पॉलिटिकल वळसे पाटलांना टार्गेट केलं जातं, ही वस्तुस्थिती आहे. नाही, करावं बिंदास, काय तो आमचा रोल आहे. नाही, मी तुम्हाला सांगतो ना. आता समजा वाणी साहेब, समजा मी रमेश शेवले, हा माझा भाऊ आहे, त्याची एक कंपनी आहे. माझ्या होणाऱ्या वेळोवेळी राजकारणामध्ये प्रत्येक इलेक्शनला त्याच्या कंपनीमधनं लोकांना आर्थिक रसद पुरवली जाते. यांच्या कंपनीच्या ऑफिसमधनं पक्षाच्या मीटिंग होत आहे. पक्षाच्या मीटिंगनंतर त्या सभेनंतर लोकांचं जेवण खाणं दारू पाणी पुरवलं जाते. तर याचा अर्थ जर माझ्या भावाच्या पैशावर मी निवडणूक लढलो आणि जर मी जिंकलो तर उद्या माझ्या भावाच्या प्रत्येक गुन्ह्याला सावट म्हणजे छायेखाली घालणे माझं काम आहे. मग ह्या त्या दबावाखाली ते झाकून गेले. आमचं म्हणणं दुसरं काही नाही. त्यांनी ज्या लोकांचा इथे राजकारण करताना आर्थिक फायदा घेतला असेल किंवा त्यांना आर्थिक फायदा पोचून दुसरे त्यांचा काहीतरी व्यावसायिक फायदा घेतला असेल, अशा सर्व लोकांच्या बोजाखाली त्या एवढे दबले की त्या बोजात ते बाहेर पडू शकत नाही. हा मुद्दा आहे. विषय आहेत ना, ते कोणाचे कार्यकर्ते सगळ्यांना माहिती. हो. त्याच्यामध्ये वळसे पाटलांचं डॅमेज झालेलंच आहे. ते डॅमेज कंट्रोल करायचं म्हणून त्यांनी सहयोगिता साधली. कार्यकर्त्यांनी त्यांनी अपील केलं की तुम्ही आपली बाजू मांडा, त्यांचा विषय आहे. आता आपला मेन मुद्दा असा आहे की दूध भेसळीचा विषय ओपन खूप जोरात झाला. पुढे काय झालं, किती मासे सापडले, बडा मासा त्याच्यामध्ये आहे की नाही, तुमचा पाठबळ कुठपर्यंत चालला तर तुम्ही देखील मॅनेज झाला. साहेब, मॅनेज होण्यासाठी तर लोकांना ती सवय लागते आणि आपल्याकडे मॅनेज होऊन सवयीने मॅनेज होणार असे भरपूर काही लोक आहेत. त्यातले रमेश शेवले नक्कीच आहे. कारण रमेश शेवलेंना आर्थिकदृष्ट्या कुठल्याही प्रकारची गरज, कुठली कमाईची गरज नाही. आज आमचा तो विषय आहे, आपल्या पक्षाचा विषय आहे. तर आम्ही कायम जनतेसोबत आहोत, मागे होतो, आजही आहोत. प्रत्येक प्रकारच्या अडीअडचणी असेल, प्रत्येक संकटात असेल, आम्ही जनतेला आमच्या पदरचं मोडून खर्च करून उभं राहतो. त्यामुळे यांच्या चिल्लर पैशावरती, चिल्ली पैशावरती मॅनेज होण्यासाठी रमेश शेवले, अरुण गिरे किंवा आमचा शिवसेना परिवार हा एवढा लहान आणि हलका नाही. दुसरी गोष्ट की त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आम्हाला ज्या काही आमच्या तपासात गोष्टी आढळतात त्या आम्ही तुरंत सीलबंद करून FDAच्या ऑफिसमध्ये जाऊन देतो आहे, त्यांना पत्र देतो आहे, त्यांच्या रिसिट घेतो. त्या प्रत्येक गोष्टीचं जे 13 संकलन केंद्र पकडली त्यांचं मी 2 वर्षाचा, तुम्हाला म्हणून 2 वर्ष पाटील साहेब, मी त्यांचं 2 वर्षाचा हे काढलं, स्टेटमेंट काढले. त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी कोणाला दूध दिलं, त्यांना पैसे कोणाकडनं आले ते सगळं काढले. बरं, ते काढताना आता माझ्याकडे काय चालू आहे की एवढ्या लोकांना 2 वर्ष लक्षात नाही राहत, पण 3 महिने लक्षात येईल. त्या संकलन केंद्रात गेल्या 3 महिन्याच्या शेतकऱ्यांनी दूध घातलं, त्यांनी किती घातलं होतं. मग जर यांनी 1000 लिटर घातलं तर यांनी 5000 पोचवलं कसं. आता आमचा तपास तिथपर्यंत चालू आहे. जसा जसा आमचा तपास होतोय तसं आम्ही देखील सहकार्य करतोय. तुम्हाला जरी काय कळालं तुम्ही आमच्यापर्यंत लिफाफात कळवा, ते डायरेक्ट FDAपर्यंत पोहोचवतात तरी आमचे. सहकारी संस्थांच्या राजकारणावर राज्याचं पण सरकार करलेलं आहे, एक मदत घेतली.
तुम्ही सुद्धा सत्तेमध्ये हो. आहे, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये आहे, भाजप या सगळ्यांचा तुकडे घेऊन सत्तेमध्ये आहे. मग हे सगळे भेसळखोर सत्तेमध्ये आहे. हे भेसळखोर या भेसळखोराचा शोध लावतील का नक्की? नक्कीच नाही. कसं असतं राजकारणामध्ये पैसा गरजेचा आहे त्यात काही वाद नाही. पण तो पैसा कुठल्या मार्गाने कमवणं गरजेचं आहे याच्यावरती तत्व ठरलेले असतात. तर शिवसेना म्हणून मी 100% समजतो की शिवसेना पक्ष एकत्र हे कधी गरीब दिनदुबळ्या लोकांच्या पैशातून कुठल्याही प्रकारच्या अन्न भेसळीतून ड्रग्ज सप्लायमधून दारू भेसळीतून येणाऱ्या पैशाची शिवसेना कारण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी संलग्न अशी शिवसेना आहे, त्यांच्या विचारावर आधारित शिवसेना आहे की अशा प्रकारच्या कुठल्याही पैशावरती जिवंत राहणारी सेना नाही. त्यासाठी आमचं नेतृत्व असेल, शिवसेना असेल, कधी अशा प्रकारच्या लोकांना बिलकुल देखील थारा देणार नाही. या 26 पैकी 13 आरोपी पोलिसांना सापडत नाही. मग तुम्ही पोलीस स्टेशनला मोर्चा का काढत नाही, जाब का विचारत नाही, याचा अर्थ लोकांनी काय घ्यायचा? कसं आहे, पोलीस चौकीजवळ आम्ही मागच्या वेळी आम्ही अरुण मोहननी फोन लावला तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचा तपास चालू आहे, आम्ही ट्रॅप लावलेला आहे, आम्हाला 10 ते 12 दिवस लागतात. आता 8 दिवस झाले, अजून 4 दिवस बाकी आहेत. अजून 4 दिवसामध्ये जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना ते लोक भेटले नाही तर मग आम्ही नक्कीच त्यांच्यावरती नुसता दबाव नाही तर कारवाई होईल इथपर्यंतची आमची तयारी आहे.